हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. इथं बघू शकता देवीचा वर्क कंप्लीट झालेला आहे आपला. आणि इथं बॅकनेक बनवत आहे मी. खूप छान असा गळ्याची डिझाईन बनवत आहोत. इथं घेतलेला आहे मी जरी थ्रेड. ह्या जरी थ्रेडने आपण चेन टिच करणार आहोत. 1 नंबरची निडल घेतलेली आहे आणि मेजर टेप लागणार आहे आपल्याला. तर इथं व्यवस्थित पूर्ण गळ्याला आपण चेन टिच बनवून घेणार आहोत. तर धाग्याला सगळ्यात पहिला आपण नॉट देऊन घ्यायची आहे आणि चेन टिच करायची आहे. चेन टिचचे 2 लाईन देणार आहोत आपण, ज्या करून दिसायला पण ते सुंदर दिसतं आणि जेव्हा गळ्याची कटिंग होते तेव्हा ते व्यवस्थित कटिंग करायला पण प्रॉब्लेम होत नाही आहे. त्याच्यामुळे आपण इथं 2 चेन टिचची लाईन देणार आहोत. तर ज्यांनी कुणी देवीचे वर्क बघितले नसतील त्यांनी आयडियावर जाऊन नक्की बघायचे आहेत. पार्ट 1 पासून पार्ट 8 पर्यंत आपले देवीचे वर्क झालेले आहेत. आणि इथं मी पूर्ण चेन टिच बनवून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्या करून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला खूप छान छान असे वर्क बघायला भेटतील. ज्यांना कुणाला इंटरेस्ट आहे बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचा आरी वर्क, त्यांनी नक्कीच माझ्या आयडीवर बेसिकचे भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते जाऊन बघा. आणि ॲडव्हान्सचे देखील भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. 3Dचे वर्क देखील झालेले आहेत आपले, ते नक्की तुम्ही बघा. तर इथं मी चेन टिच 1 लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे आणि अशीच दुसरी लाईन देखील आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर इथं स्टेप बाय स्टेप मी देवीचा वर्क मी शिकवलेला आहे. ज्यांना कुणाला अगर देवीचा वर्क करताना प्रॉब्लेम येत असेल तर मेसेज नक्की करा, रिप्लाय देईल मी. तर इथं बघू शकता दुसरी लाईन मी देत आहे चेन टिचची. आणि खूप छान असा आपलं देवीचा वर्क बनलेला आहे, बघू शकता. आणि गळ्याचा वर्क देखील खूप सुंदर असा बनवून घेणार आहे. युनिक डिझाईन टाकणार आहे मी ह्याच्यावरती. तर तुम्ही देखील आरी वर्क शिकल्याच्या नंतर स्वतःची आयडिया लावून खूप छान छान असे वर्क बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला बेसिक शिकणं खूप जरुरी आहे. तर इथं मी चेन टिच कंप्लीट करून घेत आहे आणि नॉट लावून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर दाखवणार आहे की आपण बॅकनेकसाठी कुठले कुठले मटेरियल घेणार आहोत. तर इथं आपण चेन टिच कंप्लीट करून घेतली आहे आणि इथं घेतलेले आहेत मी शुगर बीट्स. हे गोल्डन थ्रेड आहे. तर इथं आपण शुगर बीट्सने 1 लाईन देणार आहोत. 2-2 शुगर बीट्स टाकून व्यवस्थित लाईन बनवून घ्यायची आहे. आणि इथं थोडा फास्ट केलेला आहे मी व्हिडिओ, कारण खूप लॉंग व्हिडिओ होतो, त्याच्यामुळे इथं थोडंसं फास्ट बनवलेलं आहे. आणि इथं बघू शकता 2 mmचे गोल्डन मोती घेतलेले आहेत मी आणि त्याचे देखील इथं मी लाईन बनवून घेत आहे. एक मोती टाकून तुम्ही वर्क करायचं आहे, कारण हे मोठे मोती असतात तर 2-2 टाकू नका, एकच टाका. आणि हे लाईन झाल्याच्या नंतर आणखीन एक मी शुगर बीटची लाईन देणार आहे. आणि इथं सिंपल गळा बनवून घेणार आहे मी, कारण आपला 3Dच्या देवीचा वर्क खूप हॅवी असल्यामुळं मी जास्त हॅवी वर्क करणार नाही आहे बॅकनेकला. आणि इथं कंप्लीट झालेला आहे बॅकनेक. इथे घेतलेले आहेत मी लक्ष्मी कॉईन आणि लक्ष्मी कॉईननी वर्क करणार आहोत आपण. आणि शुगर बीट्स
आणि 2 mm चे गोल्डन मोती धागा आणि इथं B7000 ग्लो घेतलेला आहे मी. आणि चॉक देखील लागणार आहे आपल्याला मेजरमेंटसाठी, टेप देखील लागणार आहे. आणि व्यवस्थित आपण मेजरमेंट घेऊन आता वर्क करणार आहोत, ज्या करून आपला वर्क खराब नाही होणार, नाहीतर आपल्या सगळ्या ब्लाऊजची फिनिशिंग जाईल. फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे आरी वर्कमध्ये. तर इथं मी 1/2 इंच घेत आहे, अर्धा इंच घ्यायचा आहे, ज्या करून आपण लक्ष्मी कॉइन लावणार आहोत. आणि त्याच्या साईडला 1.5 इंचाची मार्किंग करून घेणार आहे मी. इथं बघू शकता 1.5 इंच घेत आहे मी. तुम्ही आयडिया लावू शकता. लक्ष्मी कॉइन लावल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती वर्क देखील करायचं आहे, तर आपल्याला तिथं बघू शकता पॉईंट द्यायचे आहेत, ज्या करून आपल्याला लक्ष्मी कॉइन लावताना प्रॉब्लेम नाही होणार. आणि मी 2 इंच घेऊन इथं पण बघू शकता मार्किंग करून घेतलेले आहे. तर इथं मी लक्ष्मी कॉइन ठेवून बघत आहे व्यवस्थित दिसतात का, या खालीवरी दिसतात, तर त्याचे मेजरमेंट परफेक्ट पाहिजे, नाही तर वर्क केल्यावर खराब दिसेल ती. त्याच्यामुळं जसं इकडं पण 1.5 इंच घेतले, तर ह्या साईडला देखील मी 1.5 इंच घेणार आहे आणि इथं 2 इंच घेणार आहे. तर खूप छान प्रकारे असं आपलं मेजरमेंट झालेलं आहे. आणि आपण लक्ष्मी कॉइन ठेवून बघून घेणार आहोत की व्यवस्थित मार्किंग झाले आहे की नाही आपली. तर इथं खूप छान असं दिसत आहे. आणि इथं मी B7000 ग्लोनी चिपकून देखील घेणार आहे लक्ष्मी कॉइनला, ज्या करून ते हलणार नाही आहेत, वर्क करताना प्रॉब्लेम नाही येणार. तर इथं मी ग्लोनी चिपकून घेत आहे. तुम्ही देखील वर्क करताना असंच करा, ज्या करून आपल्याला वर्क करताना प्रॉब्लेम नाही येणार आणि व्यवस्थित वर्क होईल. आणि ह्याला 5 ते 10 मिनटं सुकू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच वर्क करायचं आहे, नाहीतर हे हलतात. त्याच्यामुळं ह्याला व्यवस्थित ग्लो सुकून द्यायचा आहे, त्याच्यानंतर ते हलणार नाही आहेत. तर इथं मी एक 2 mm चा मोती आणि एक शुगर बीड्स असं नेडलमध्ये लोड करून घेतलेला आहे. आणि इथं मी एक मोती टाकून व्यवस्थित पॅक करून घेणार आहे, पूर्ण वर्क करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कसा मी वर्क करते.
आणि इथं बघू शकता खूप सुंदर असं वर्क तयार करून घेतलेलं आहे आपण बॅकनेकचा. आणि सिंपल डिझाईन आहे पण खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही पण अशी डिझाईन ट्राय करू शकता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.